नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आजचा दिवस सगळ्यांना आनंददायी, आरोग्यदायी जावो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बरेच प्रश्न होते श्रीयंत्रावरचे सेवेविषयी विचारणारे, तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. श्रीयंत्रावरची सेवा कशी करायची, तर हे आहे श्रीयंत्र. जे श्रीयंत्र आईसाहेब जगदंबा माता यांचं आसन मानलं जातं आणि हे श्रीयंत्र आपल्याला जवळच्या केंद्रामध्ये उपलब्ध होतं. आणि गुरुपीठावरून केंद्रावर जेव्हा येतं श्रीयंत्र पाठवलं जातं किंवा मागवलं जातं, तेव्हा ते गुरुपीठावरती गुरुमाऊलींच्या हस्ते सिद्ध झालेलं असतं. त्यामुळे शक्यतो श्रीयंत्र हे जवळच्या केंद्रातूनच घ्यावं. आणि आणल्यानंतर स्थानपन्न करताना काय सेवा करायची त्याचा व्हिडिओ मी वेगळा केलेला आहे, पाहिला नसेल तर नक्की पहा. तर रोज काय सेवा करायची, श्रीयंत्रावरती रोज पाण्याने म्हणजे जलाभिषेक, श्रीसूक्त, फलश्रुती, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र, त्यासोबत व्यंकटेश स्तोत्र याचा करायचा आहे. नंतर जलाभिषेक झाल्यानंतर छोट्या चौरंगावरती लाल रंगाचं वस्त्र, त्यावरती अक्षता घालून त्यावरती स्थानपन्न करायचं आहे आपल्याला श्रीयंत्र. आणि नंतर त्यावरती आपण कमळगड्ड्याची माळ या पद्धतीने गोल करून ठेवणार आहोत. ही आहे 108 मण्यांची माळ. ही देखील आपल्या जवळच्या केंद्रात उपलब्ध असते. आपल्याला रोज एक कमळाचं फूल वाहणं शक्य नसतं, जे माता लक्ष्मी, माता पार्वती म्हणजे जगदंबा माता यांना प्रिय आहेत. त्यासाठी 108 मण्यांची कमळगड्ड्याची माळ आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध आहे. 108 फुलं वाहिल्याचं त्याचं पुण्य आहे. नंतर श्रीयंत्रावरती ह्या पद्धतीने हाताने कुंकू अर्पण करायचं आहे. त्याचसोबत दुर्गाष्टमी, कालाष्टमी, पौर्णिमा, मंगळवार किंवा शुक्रवार या देवीच्या वारी कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्रावरती. या पद्धतीने कुंकुमार्चन करताना देखील 5ही बोटाने कुंकू अर्पण करायचं आहे. आणि नंतर ते कुंकू आपण लावून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या स्त्रीने कुंकुमार्चन केले आहे तिने. आणि नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा श्रीयंत्र आपण उचलू, कुंकुमार्चन केल्यानंतर ते कुंकू एखाद्या छोट्या डब्बीत देखील भरून ठेवायचं आहे, म्हणजे रोजच्या रोज ते लावता येतं. श्रीयंत्रावरची सेवा चालू असते त्यावेळी तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, त्याचसोबत 2 उदबत्त्या चालू असायला हव्यात. तर अशी असते श्रीयंत्रावरची सेवा. श्रीयंत्र स्थानपन्न केल्यानंतर त्यावरती लाल फूल अवश्य व्हावं आणि पांढरं फूल असेल तर अवश्य व्हावं, कारण श्रीयंत्र हे आईसाहेबांचं म्हणजे माता पार्वती यांचं आसन मानलं जातं. म्हणून महादेव भगवान यांना प्रिय असलेलं लाल फूल देखील अर्पण करावं. जर तुमच्याकडे बेल उपलब्ध असेल तर रोजच्या रोज एक बेलपान देखील व्हावं, किंवा दारात जर झाड असेल तर 16 बेलपान अवश्य व्हावेत. त्याची देखील फलश्रुती, प्रचिती खूप भरपूर आहे. त्यानंतर ही सगळी सेवा झाल्यानंतर आरती करायची आहे आईसाहेबांची. मंगळवार शुक्रवार तरी किमान आईसाहेबांची आरती प्रत्येक घरात करावी, केली गेली पाहिजे बरं का. त्यानंतर आईसाहेबांचा जय जयकार करायचा आहे, उद्घोष करायचा आहे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आईसाहेब, हा जय जयकार आहे आईसाहेबांचा श्रीयंत्रावरची सेवा झाल्यानंतरचा. अशी ही श्रीयंत्रावरची सेवा रोजच्या रोज आपल्या नित्यसेवेमध्ये घडावी. धनधान्य, संपत्ती, संतती कशाचीही कमतरता राहत नाही, अखंड सौभाग्य प्राप्त होतं. त्यासाठी हा व्हिडिओ आहे छोटासा, की ज्याच्यामुळे सेवा घरोघरी पोहोचावी. आवडला असेल तर नक्की लाईक करा, जवळपासच्या लोकांना भरपूर शेअर करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.